कविता लेखनाबरोबर आणखी कोणकोणते लेखन केले? प्रामुख्यानं मी कविता लेखन केलेलं आहे. त्याच्याबरोबरीनं मी विपुल अशा प्रकारचं गद्य लेखन केलेलं आहे. माझी जवळजवळ गद्य लेखनाची 4 ते 5 पुस्तकं प्रसिद्ध आहेत. मी माझ्या आत्मचरित्रात्मक ललित लेखांचं एक पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. जांभळमाया असं त्या पुस्तकाचं नाव आहे. त्याच्याबरोबरीनं लहान मुलांच्यासाठी मी खूप लेखन केलेलं आहे. त्याची एक साधारण 3 ते 4 पुस्तकं प्रसिद्ध आहेत. संस्कार शिदोरी नावाचा बालकथांचा संग्रह आहे. गंमत गाणी बालकवितांचा संग्रह आहे. परवा प्रसिद्ध झालेलं हिरवी हिरवी झाडे हा बालकवितांचा संग्रह आहे. साने गुरुजींच्या श्यामच्याई पुस्तकातील संस्कारधन मुलांच्यासाठी संपादन केलेलं मी एक छोटेखानी पुस्तक आहे. तर कविते इतकंच मी गद्यलेखनही केलेलं आहे. आणि माझं बहुतांश गद्यलेखन हे आपण समाजामध्ये डोळे उघडे ठेवून फिरत असताना जे जे अनुभव येतात, ज्या अनुभवाने आपण अस्वस्थ होतो, ते सगळे अनुभव पकडून त्याचं मी गद्यलेखन केलेलं आहे. म्हणजे काल्पनिक गद्यलेखन हे मी केलेलं नाही. म्हणजे मला ते लिहिताही आलेलं नाही. आता उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर मी एक झेंड्यांची लढाई म्हणून एक ललित लेख लिहिलेला होता. झेंड्यांची लढाई. तर परगावी जात असताना एका बस स्टँडवर उतरलो खेडेगावामध्ये. तर तिथं हॉटेल होती, पानपट्टीची गाडी होती, मोबाईलची दुकानं होती, ओळीनं दुकान होती. तर त्या प्रत्येक दुकानावरती, हॉटेलवरती वेगवेगळ्या रंगांचे वेगवेगळी चिन्ह असलेले झेंडे होते. मग माणसं स्वतःचे विचार समाजाला दर्शवण्यासाठी या झेंड्यांचा कसा वापर करतात आणि त्याच्यातनं सामाजिक वातावरण कसं प्रदूषित होतं, कसं तणावग्रस्त होतं, असं त्या ललित लेखनांच्यामध्ये मांडलेलं आहे. आणि शेवटी मी तिथं प्रश्न केलेला आहे की या सगळ्या झेंड्यांच्या गर्दीमध्ये मला तिरंगा कुठेच दिसला नाही. या देशाचा झेंडा मला दिसला नाही. तो झेंडा लावणारी माणसं जास्तीत जास्त संख्येनं झाली पाहिजेत, अशा आशयाचा तो ललित लेख होता. म्हणजे जे अनुभवलं त्याच्यावरती मी ललित लेखन केलेलं आहे. जांभळमाया नावाचं जे माझं पुस्तक गतवर्षी प्रसिद्ध झालं त्याच्यामध्ये काही ललित लेख आहेत आणि आत्मकथनात्मक ललित लेखन अशा वाटेने जाणारं ते पुस्तक आहे. 25 लेखांचं ते पुस्तक आहे. त्याच्यामध्ये माझ्या बालपणीचे जगण्याचे, शिक्षणाचे, घरातली ओढाताण, काही बालपणीचे गंमतशीर प्रसंग अशा यावरचे पुस्तक आहे. शैक्षणिक विश्वातलं एक छोटेखानी पुस्तक मी लिहिलेलं आहे. काही शिक्षक आपल्या जिल्ह्यामध्ये असे आहेत की ज्यांना कोणतीही प्रसिद्धी मिळालेली नाही, प्रसिद्धीसाठी ज्यांनी काही केलेलं नाही, परंतु शाळेमध्ये पूर्ण वेळ शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. अशा जवळजवळ 50 शिक्षकांना समोर ठेवून ते पुस्तक मी लिहिलेलं आहे. शिक्षकांनी ते वाचावं आणि तसे उपक्रम आपल्या शाळेत, आपल्या वर्गात, आपल्या विद्यार्थ्यांसाठी राबवावेत, या वाटेने जाणारं ते पुस्तक आहे. तेव्हा अशा प्रकारे काव्यलेखनाची पुस्तकं लिहिली, गद्यलेखन लिहिलं, ललित लेखन लिहिलं, बालवाङ्मय लिहिलं, आत्मचरित्रात्मक लेखांचं पुस्तक एक आहे. साधारण अशी 13-14 पुस्तकं आजपर्यंत प्रसिद्ध झालेली आहेत. तर गद्यलेखनाच्या संदर्भामध्ये आणि गद्यलेखनात एक खूप आनंद मिळतो. मात्र काल्पनिक गद्यलेखन मला लिहिता आलं नाही. जे जे अनुभव आले, छोटे छोटे अनुभव असतात, परंतु ते जगण्यासाठी खूप ऊर्जा देणारे ठरतात, असा माझा अनुभव आहे. मला जर ऊर्जा मिळते तर मी लिहिलेल्या त्या लेखातून समाजातल्या अन्य लोकांना ती ऊर्जा मिळावी, या भावनेने प्रामाणिकपणाने आपण ते लेखन केलेलं आहे, गद्यलेखन केलेलं आहे. सर, आत्ताच आपण पुस्तकांबद्दल उल्लेख केला, तर आपली कोणकोणती पुस्तके प्रकाशित झालेली आहेत? माझी आत्तापर्यंत 13 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्याच्याशिवाय काही पुस्तकांचं, काही गौरवांकांचं संपादन देखील मी केलेलं आहे. त्याच्यामध्ये 4 कविता संग्रह आहेत.
पहिला माझा शिवार माती कविता संग्रह, त्यानंतर निरंजन, त्याच्यानंतर तिसरा समईच्या वाती आणि चौथा कविता संग्रह आला पाखरांच्या स्वरांचे अस्तित्व. आता थोडंसं पुढं जाण्याच्या अगोदर माझ्या कविता संग्रहाची जर नावं पाहिलीत आपण तर निरंजन, समईच्या वाती, पाखरांच्या स्वरांचे अस्तित्व ही सगळी नावं आपल्या रोजच्या जगण्यातली, रोज दिसणारी, रोजच्या व्यवहारातली आहेत. आणि असं म्हणतात की प्रत्येक साहित्यिकाचं, प्रत्येक कवीचं त्याचं एक जगण्याचं अध्यात्म असतं. माझं सुद्धा एक जगण्याचं अध्यात्म आहे. निरंजनासारखं दुसऱ्याला प्रकाश द्यावा, समईच्या वातीसारखं आपण सुद्धा जेवढं दुसऱ्यासाठी करता येईल तेवढं करावं. पाखरांना, पक्ष्यांना सुद्धा एक स्वतःचं अस्तित्व आहे, ते अस्तित्व मान्य करून त्यांच्यासाठी आपण काही करावं, अशा अनुषंगाने जाणारे हे कविता संग्रह. तर 4 कविता संग्रह आहेत. त्याच्यानंतर गद्य लेखनाचे 3 पुस्तकं, एक प्रकाशाची बेटे पहिला गद्यलेख संग्रह आहे, दुसरा अधोरेखित आणि तिसरा वाटा पायवाटा. वाटा पायवाटा हा ललित लेखांचा संग्रह आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक विश्वातलं उपक्रमशील गुरुजन, मगाशी मी सांगितलं तसं जिल्ह्यातल्या निवडक 50 शिक्षकांच्यावरती आपण त्या पुस्तकामध्ये प्रकाशझोत टाकलेला आहे. त्याच्यानंतर माझ्या स्वतःच्या आत्मचरित्रावरती ललित लेखात्मक पुस्तक हा एक वेगळा प्रयोग केलेला आहे. मी सलग असं आत्मचरित्र न लिहिता काही लेखांचा संग्रह केलेला आहे आणि त्याला मी जांभळ माया असं नाव दिलेलं आहे. जांभळ माया हा माझ्या आत्मचरित्रात्मक ललित लेखांचं पुस्तक आहे. त्यानंतर बालवाङ्मय, पहिलं पुस्तक आलं गंमत गाणी बालकवितांचा, याला खूप पुरस्कार मिळाले. दुसरं पुस्तक आलं संस्कार शिदोरी, बालकथांचं संग्रह आहे, बालकथा संग्रह आहे. तिसरं पुस्तक आलं हिरवी हिरवी झाडे, बालकविता आहेत. आणि श्यामची आई पुस्तकातील संस्कारधन, म्हणजे लहान मुलांच्या हातामध्ये, प्रत्येक मुलाच्या हातामध्ये हे पुस्तक जावं आणि त्याला श्यामची आई वाचल्याचं समाधान मिळावं या हेतूने हे संपादित केलेलं एक पुस्तक आहे. अशी 13 पुस्तकं आत्ता आपली प्रसिद्ध झालेली आहेत. सर, आपण आत्ताच सांगितलं की आपली 13 पुस्तके ही प्रकाशित झाली आहेत, तर आगामी प्रकाशनाच्या वाटेवर असणारी पुस्तके कोणकोणती आहेत? आता माझं पुढचं जे पुस्तक येतंय तो कविता संग्रह आहे. प्रकाश पेरणी असं त्या कविता संग्रहाचं नाव आहे. 70 कवितांचा तो कविता संग्रह आहे. मराठीतील नामवंत लेखक, मानदेशातल्या साहित्याचे अभ्यासक प्राचार्य डॉक्टर कृष्णा इंगोले यांनी त्या संग्रहासाठी प्रस्तावना लिहिलेली आहे आणि त्या पुस्तकाचं काम देखील आता सुरू झालेलं आहे. एक 2-3 महिन्यामध्ये प्रकाश पेरणी हा माझा 5वा कविता संग्रह प्रसिद्ध होईल. त्याच्याशिवाय एक संकल्प केलेला आहे मनामध्ये की माझं जे जांभळ माया हे आत्मचरित्रात्मक लेखांचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे, ते माझ्या भिलवडीमध्ये मी आलो आणि नोकरीवरती रुजू झालो इथपर्यंत ते आत्मचरित्र. त्याच्यानंतर माझी इथं 35 वर्षे सेवा झाली. त्यानंतर मी निवृत्त झालो आणि या कालावधीमध्ये अनेक घटना घडल्या, अनेक विधायक कामं कदाचित माझ्या हातनं घडली असतील असं मला वाटतंय. तर या जांभळ मायाचा कृष्णाई माया म्हणजे कृष्णाकाठची माया असा एक स्वरूपाचा भाग 2रा आत्मचरित्राचा लिहिण्याचा माझा एक संकल्प आहे. त्या दृष्टीनं मी माझ्या मनामध्ये त्याची बांधणी बऱ्यापैकी केलेली आहे आणि कच्च्या प्रकरणांची मी नोंद करून ठेवलेली आहे. परंतु प्रत्यक्षात अजून ते पूर्ण झालेलं नाही. परंतु जसं जांभळ माया हे नाव दिलंय, जांभळाचं झाड असतं ते मानदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतं. आमच्या वाड्यात ते जांभळाचं झाड होतं. तसं कृष्णाई छाया असं ते भाग 2रा आत्मचरित्राचा एक लिहावा
असं माझ्या बऱ्याच मित्रांनी सुचवलेलं आहे. मग त्याच्यामध्ये माझी नोकरी आहे, इथं केलेलं सामाजिक काम आहे, वेगवेगळ्या शिक्षकांच्या आमच्या मराठी अध्यापक संघाचं काम आहे, त्याच्यानंतर सेवानिवृत्तीनंतर काही आम्ही उपक्रम करतो. या सगळ्यांचा एक लेखाजोखा संक्षिप्तपणे त्यात यावा या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. आपल्या सर्वांच्या सदिच्छेनं तो आत्मचरित्राचा पुढचा भागसुद्धा पूर्ण होईल याची मला खात्री आहे, उत्तम प्रकारे खात्री आहे. सर, आपल्याला साने गुरुजी संस्कार केंद्राची संकल्पना कशी सुचली आणि या संस्कार केंद्राच्या माध्यमातून आपण कोणकोणते उपक्रम राबवता याबद्दल माहिती द्या. माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे अगदी. हे संस्कार केंद्रच माझ्या जिव्हाळ्याच्या उपक्रमापैकी एक उपक्रम आहे. मी जेव्हा इथं नोकरीला आलो तेव्हा बरेचसे पालक भेटतात आणि सांगतात की तुम्ही सांगता की मुलांना पुस्तकं वाचा, पण माझा मुलगा पुस्तकं वाचतच नाही, सारखा टी व्हीच बघतो, मोबाईलमध्ये खेळत बसतो. या सगळ्यांना आपण या समस्या सांगण्याऐवजी या समस्यांना उत्तर आपण काय देऊ शकतो किंवा याला पर्याय म्हणून काय करू शकतो. कारण मी आता शाळेत जातो, मुलांना शिकवतो, परीक्षा घेतो, त्याचा पगार घेतो, हे सगळं झालं. पण याच्या पलीकडे जाऊन शिक्षकाची एक समाज शिक्षक म्हणून काहीतरी भूमिका असते. त्याला समाजासाठी काहीतरी करावं अशी एक समाजाची अपेक्षा असते आणि त्या भूमिकेमधनं मुलांना पाठ्यपुस्तकांच्या शिवाय, शाळेच्या शिवाय आपण काहीतरी द्यावं हा विचार माझ्या मनात सातत्याने येत होता. आणि म्हणून आम्ही शिक्षकांचे आदर्श, मुलांचे आदर्श साने गुरुजींना डोळ्यासमोर ठेवून भिलवडीमध्ये 22 वर्षापूर्वी पूज्य साने गुरुजी संस्कार केंद्र नावाचं एक व्यासपीठ सुरू केलं, म्हणजे एक संस्था सुरू केली. ते साधी सोपी संकल्पना आहे. याच्यामध्ये केवळ मुलांच्यावरती सुसंस्कार करणं, मुलांच्यावरती वाचनाचे संस्कार करणं, मुलांना विविध स्पर्धांच्या मध्ये सहभाग घेण्यासाठी चालना देणं, प्रेरणा देणं आणि त्याचं व्यक्तिमत्व चौफेर फुलवणं या हेतूने आम्ही हे संस्कार केंद्र सुरू केलं. ही संस्कार केंद्र सुरू करण्याची एक संकल्पना झाली, म्हणजे मुलांच्यासाठी काम करायचं. म्हणजे मुलं हे आमचं उद्दिष्ट. म्हणजे आमच्या संस्कार केंद्रामध्ये 3री पासून 9वी पर्यंतचे विद्यार्थी एकत्र येतात आणि या विद्यार्थ्यांना वाचतं करायचं. वाचता वाचता ती मुलं पुन्हा लिहिती झाली पाहिजेत आणि लिहिता लिहिता त्यांचं व्यक्तिमत्व त्यांना सादरीकरण उत्तम प्रकारे करता आलं पाहिजे. आणि हे सगळं अभ्यासक्रमाला पूरक आहे अशी माझी धारणा आहे. म्हणजे मुलगा जर बोलायला लागला तर आता तोंडी परीक्षेमध्ये संभाषण आहे, वक्तृत्व आहे, लेखन आहे. निबंध लेखनामध्ये त्यानं समजा कवितेच्या 2 ओळी लिहिल्या तर तो निबंध अधिक खुलून जाईल, पण मुलाला लिहिता येत नाही कारण तो वाचतच नाही. पालकांना वेळ नाही असं म्हणतात. मग ह्या सगळ्या मुळाशी जाऊन हे थोडं बहुत आपणाला बदलता येईल का, याच्यासाठी आपणाला एखादी ओंजळ देता येईल का. कारण मला माहीत आहे की आमच्या संस्कार केंद्रामुळं लगेच गावच्या गावं बदलली असं होणार नाही. परंतु काही मुलं जरी वाचायला लागली तरी काही घरं बदलतात, त्या घराचं वातावरण सुंदर होतं. म्हणून आम्ही भिलवडीच्या राम मंदिरामध्ये संस्कार केंद्राची 22 वर्षापूर्वी स्थापना केली. स्वर्गीय काकासाहेब चितळे बहिणी यांचं आम्हाला खूप मोठं योगदान लाभलं. माझे सगळे गावातले मित्र आहेत, त्यांचं खूप मोठं सहकार्य असतं. काही शिक्षक आहेत, आमचे बाळासाहेब माने आहेत, संजय गुरव सर आहेत, हनुमंतराव डिसले आहेत, महादेवराव जोशी आहेत, KR पाटील आहेत, आमच्या खोलकुंबे मॅडम आहेत. अनेक नावं सांगता येतील की ह्या सगळ्यांना आम्ही बरोबर घेतलं आणि आम्ही ह्या संस्कार केंद्राची कामकाजाला सुरुवात केली. हेतू एक की मुलांच्यावरती सुसंस्कार करणं. आणि संस्कार कुठे विकत मिळत नाहीत, संस्कार शिकवून होत नाहीत. आता संस्काराचा तास आहे 35 मिनिटाचा, असं कधीही होत नाही. त्याला वेगवेगळ्या उपक्रमांच्या मधनं मुलांच्या समोर जावं लागतं. म्हणून वेगवेगळे उपक्रम आम्ही त्याच्यामध्ये सुरू केले. प्रत्येक शनिवारी आम्ही एकत्र येतो, मुलं येतात एकत्र. साधारणपणे 60-70 मुलं असतात.
वेगवेगळी पुस्तकं त्यांना वाचायला देतो, उत्तम पुस्तकामधले उत्तम परिच्छेद त्यांना वाचून दाखवतो, पुस्तक वाचनाच्या स्पर्धा घेतो. आत्ता आमच्या स्पर्धा सुरू आहेत. आत्ता सध्या 15 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये साने गुरुजी संस्कार केंद्राची पुस्तक वाचन स्पर्धा आत्ता सध्या सुरू आहे. मुलं माझ्याकडे येतात, पुस्तकं घेऊन जातात, दुसरं पुस्तक बदलून नेतात, वाचलेल्या पुस्तकांची वहीमध्ये नोंद करतात. संस्कार केंद्राच्या वतीनं वाचन लेखन कार्यशाळा घेतल्या, संस्कार केंद्राच्या वतीनं साहित्यिकांच्या मुलाखती झाल्या. संस्कार केंद्र समाजातल्या प्रत्येक वर्षी 3 गरजू विद्यार्थ्यांना साने गुरुजी शिष्यवृत्ती देतं. त्याच्यासाठी आम्ही एक असा संस्कार कलश केलेला आहे. त्याच्यामध्ये मुलांनी पालकांनी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी काही धन त्याच्यामध्ये टाकावं, त्याला आम्ही संस्कार धन म्हणतो. ते जून महिन्यामध्ये तो डबा उघडतो संस्कार कलश. जमणारा निधी आम्ही त्या 3 मुलांना वितरित करतो. त्याच्यामध्ये छानसा गणवेश यावा, पुस्तकं वह्या याव्यात, त्याचं शैक्षणिक साहित्य यावं. सहल गेली तर त्याला अभिमानानं सहलीला जाता यावं, कारण या कामगारांच्या ऊसतोडणींच्या मजुरांच्या मुलांना सहलीला कुठं जायला मिळणार. दरवर्षी 3 मुलांना आम्ही देतो. आत्तापर्यंत असं 60 ते 70 मुलांना आपण साने गुरुजी शिष्यवृत्ती असं त्याचं नाव आहे ते आपण वितरित करतो, वह्या देतो. आणि हे सगळं या गावातल्या लोकांच्या सहकार्यामुळं होतं. सगळं लोक करतात. त्याच्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धेसाठी त्यांना मार्गदर्शन करतो. आमचं हे वाचनालय आहे, तुम्ही आत्ता बघतात ते साने गुरुजी संस्कार वाचनालय आहे. मुलं इथनं कायम पुस्तकं नेत असतात. पालकांना काही पुस्तकं देतो. त्याच्यानंतर दिवाळीच्या सुट्टीमध्ये बालानंद मेळावा असतो. प्रत्येक वर्षी साने गुरुजींच्या श्यामच्याई पुस्तकाचं सामुदायिक वाचन असतं मे महिन्यामध्ये. प्रत्येक वर्षी हे उपक्रम घेतो. दुर्दैवानं कोरोनाने गेल्या 2 वर्षामध्ये यातले काही उपक्रम थोडेसे खंडित झाले, पण पुन्हा आपण यावर्षी सुरू केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा जर उपक्रम असेल तर पर्यावरणाचं रक्षण हे मुलं उत्तम प्रकारे करू शकतील असा आमचा विश्वास आहे. त्यामुळे आम्ही पर्यावरणपूरक सण साजरे करतो. आता पर्यावरणपूरक सण साजरे करायचे म्हणजे काय करायचं, तर गेली 17 वर्ष आम्ही गणेश उत्सवामध्ये निर्माल्य संकलन मुलांच्या सहकार्यानं करतो. म्हणजे मुलं तिथं थांबतात नदीकाठावरती, आम्ही असतो. कोणतेही आमचे ग्रामस्थ गणपतीचं निर्माल्य नदीत टाकत नाहीत. तिथं स्वतंत्र व्यवस्था करतो, त्याचा आम्ही खतासाठी उपयोग करतो. गेले 3 वर्ष झालं आम्ही एक पाऊल पुढं टाकलेलं आहे. आता आम्ही असं करतो की घरीच श्रींची मूर्ती विसर्जन करा आणि एक पुस्तक भेट मिळवा, असा तो उपक्रम आहे. गेल्या वर्षी 27 ते 28 लोकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. मूर्तींचं विसर्जन घरीच केलं, बादलीमध्ये वगैरे. त्या सगळ्यांना एकत्र केलं आणि त्यांना प्रत्येकाला एक पुस्तक समारंभपूर्वक दिलं. दरवर्षी 15 वर्ष झालं दिवाळीमध्ये फटाके नको पुस्तके वाचा हा उपक्रम घेतो. त्याच्यासाठी आम्हीच पुस्तकं मुलांना 50% सवलतीमध्ये देतो. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं साधनेचा बालकुमार दिवाळी अंक जो आहे तो मुलांच्या हातामध्ये आम्ही गेली 15 सुरू झाल्यापासून जवळजवळ 10-12 वर्ष झालं तो अंक 50% सवलतीमध्ये आपण मुलांच्यापर्यंत पोहोचवतो. म्हणजे याच्यातनं अप्रत्यक्षपणे पर्यावरण रक्षण, दातृत्व, प्रामाणिकपणा, वाचन, लेखन, ज्येष्ठ लोकांच्या विषयी आदरभाव, स्वावलंबन. कारण ते राम मंदिर स्वच्छ करायचं, बैठका टाकायच्या, कोणाच्या घड्या घालायच्या, ठेवायच्या, सगळी कामं मुलंच करतात. आपण फक्त मुलांच्याकडं त्यांना दिशा दाखवायची. हे सगळे संस्कार आपोआप रुजतात. म्हणून आम्ही म्हणतो गेली 20 वर्ष मुलांच्या संस्कारासाठी झटणारी संस्था साने गुरुजी संस्कार केंद्र भिलवडी. आणि मला वैयक्तिक, मलाच नव्हे तर माझ्याबरोबर मगाशी मी ज्यांची नावं घेतली, माझे सगळे शिक्षक, सगळे मित्र, सगळे पालक, या सगळ्यांना या कामाचा मनस्वी आनंद आहे. म्हणजे आम्हाला कधीही कंटाळा आलेला नाही, आपण काहीतरी करतोय असं कधीही वाटलेलं नाही. कारण साने गुरुजींचं वाङ्मय म्हणजे समाजाचा एक दिशादर्शक मार्ग आहे अशी आमची भावना आहे. तो मुलांना योग्य वयातच आपण काय केलं पाहिजे, दिला पाहिजे, या दृष्टीनं आमचा तो प्रयत्न सुरू आहे. खूप छान काम आमचं सुरू आहे. आणि याची दखल महाराष्ट्रातल्या
अनेक नामवंत साहित्यिकांनी घेतली, अनेक प्रसिद्धी माध्यमांनी घेतली, प्रसिद्धी दिली, सगळं केलं. प्रसिद्धी बरोबरच कामामध्ये प्रसिद्धी मिळते म्हणून आम्ही खंड पडू दिलेला नाही. आत्ता सध्या आमची पुस्तक वाचन स्पर्धा सुरू आहे. मुलं रोज एक दोन येतात, पहिलं पुस्तक देतात. कधी कधी मुलांच्या घरी आम्हाला जावं लागतं पुस्तक घेऊन, आणि जातो आम्ही त्यांना घरी जाऊन पुस्तक देतो. काल 2 दिवसापूर्वी दिलेलं पुस्तक आहे ते परत ते घेतो आणि हे दुसरं देतो, कारण शेवटी ती मुलंच आहे. त्यांना जर आपण दिशा दाखवली तर त्या दिशेनं ते जाणार आहेत. तू काही करतच नाहीस, तू वाचतच नाहीस, नुसती तक्रार करून उपयोग नाही. त्याला पर्याय दिला पाहिजे, त्याला आपण उत्तर दिलं पाहिजे. हा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आणि खूप छान पद्धतीनं आमचं हे काम सुरू आहे. आणि त्याचा फायदा असा झालेला आहे की आज रस्त्याने फिरताना अनेक विद्यार्थी भेटतात. शिक्षक मुलं विचारत नाहीत, मुलं घासून जातात, मुलं धक्का देऊन जातात. आमच्या बाबतीत असं कधीही घडलेलं नाही, कारण शाळेत जरी तो माझा विद्यार्थी थेट नसला तरी तो आमच्या साने गुरुजी संस्कार केंद्रात आलेलाच आहे. 1 वर्ष का होईना तो येऊन गेलेला आहे. कित्येक मुली आहेत ज्या लग्न होऊन बाहेरगावी गेल्या, इथं आल्यानंतर भेटतात, रस्त्यात बोलतात, विचारतात, सर कसे आहात, संस्कार केंद्र सुरू आहे का, मुलं आता येतात का. हे फार मोठं यश आहे, कारण मुलं ही जशी घडवू तशी घडत असतात. फक्त शिक्षकांनी शाळेच्या बाहेर जाऊन थोडंसं म्हणतो मी, जास्त नाही, काम करायला पाहिजे. म्हणून आमची ही बिनभिंतीची शाळा आहे. आमचं साने गुरुजी संस्कार केंद्र म्हणजे भिलवडीतली बिनभिंतींची शाळा आहे. आणि हे आम्ही आमच्या जवळ जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत चालवायचं असा आमचा एक मानस आहे शेवटी, आणि ते आम्ही चालवणार. आपले साने गुरुजी संस्कार केंद्र म्हणजेच बिनभिंतीची शाळा, या शाळेचे उपक्रम तर आम्ही ऐकलेच, तर वाचनालयाच्या माध्यमातून आपण कोणकोणते उपक्रम घेतले? गेली 30 वर्षे आम्ही वाचनालयामध्ये काम करतो आहोत. 30 वर्षे मी कार्यवाह आहे वाचनालयाचा. तसं मी म्हणलं की साने गुरुजी संस्कार केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्यासाठी वाचन संस्कृती रुजवत असताना खूप आनंद होतो. तसंच पालकांच्यासाठी, ग्रामस्थांच्यासाठी सुद्धा वाचनालयाच्या माध्यमामधून आम्हाला खूप छान काम करता येतं, त्याचा एक आनंद आहे. वाचनालयामध्ये आम्ही खूप उपक्रम घेतो. स्वतःची इमारत आहे वाचनालयाची, स्पर्धा परीक्षेची अभ्यासिका आहे, स्वतंत्र ग्रंथदालन आहे, मुक्तदार विभाग आहे, गुणी विद्यार्थ्यांचे, गुणी पालकांचे, गुणवंत यशवंत ग्रामस्थांचे सत्कार समारंभ घेतो, परिसंवाद असतो, काही पुस्तकांचं प्रकाशन घेतो. परंतु त्यासोबत गेली जवळजवळ 3 वर्ष आम्ही खूप महत्त्वाचा उपक्रम सुरू ठेवलेला आहे. म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला वाचनालयामध्ये वाचन कट्टा भरवला जातो. म्हणजे तुम्ही जे वाचलेलं असतं त्या महिन्यामध्ये त्याचं सादरीकरण तुम्ही त्या वाचन कट्ट्यावरती करायचं, आणि त्यालाही खूप छान प्रतिसाद मिळतो आहे. आणि आता काही वाचक दिलेल्या विषयानुसार हेतू पुरस्कार उत्तम पुस्तकांचं वाचन करतायत. म्हणजे वाचन संस्कृती रुजवण्यासाठी तो वाचन कट्टासुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळं जसं संस्कार केंद्राचं काम करताना खूप आनंद मिळतो, तसं भिलवडीच्या सार्वजनिक वाचनालयामध्ये काम करताना सुद्धा खूप आत्मिक समाधान मिळतं. पुस्तकं ही आपली आता श्वास आहेत अशा प्रकारची भावना. जर वाचनालय जर नसतं तर काही ग्रामस्थांना आमच्यासारख्या जगणं सुद्धा अशक्य झालं असतं. इथंपर्यंतच्या आमच्या भावना आता झालेल्या आहेत. त्यामुळं पुस्तकं ही माणसाच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची आहेत. आमचं भाग्य आहे की आम्हाला त्या पुस्तकांच्या सहवासामध्ये राहण्याची संधी मिळते. त्यामुळे वाचनालयाच्या माध्यमातून सुद्धा खूप छान आमचे उपक्रम सुरू आहेत. तर तुम्ही आत्ताच म्हणालात की पुस्तके म्हणजे माझा श्वास आहे, त्याचबरोबर पुस्तकांसोबत राहायला मिळणं म्हणजे भाग्य, अशी तुम्ही भावना व्यक्त केली. एका आईला आपली सगळीच लेकरं प्रिय असतात, त्याचप्रमाणे एका साहित्यिकाला देखील आपल्या सगळ्याच कविता प्रिय असतात. तरी देखील तुमची आवडलेली एखादी कविता आमच्या दर्शकांना ऐकवलीत तर आम्हाला आवडेल. एक कविता सादर करतो. टाळ वाजो दारी. कवितेचं शीर्षक आहे टाळ वाजो दारी. संकल्पना अशी आहे की प्रत्येक माणसाचं जगणं हे सुलभ व्हावं,
ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटल्याप्रमाणे जो जे वांछील तो ते लाभो प्राणिजात ही म्हण सत्यात उतरावी अशा आशयाच्या वाटेने जाणारी ही कविता आहे. टाळ वाजो दारी. ज्याचा त्याचा श्वास लाभो त्याला खास. ज्याचा त्याचा श्वास लाभो त्याला खास. हीच मणी आस असो द्यावी. कळीने फुलावे कळीने फुलावे बागेत डोलावे. निर्भयी बनावे जगताना. पक्ष्यांचे तराने आभाळाचे गाणे माणसांची मने उजळावी. झाड बहरावे फळांनी डोलावे. भुकेल्या लाभावे हर गावी. नदीच्या पाण्याने फुलवावी राणे. आनंदाने मने भरो यावी. दर सालवारी फुलावी पंढरी. दर सालवारी फुलावी पंढरी. टाळ वाजो दारी विठू तुझा. टाळ वाजो दारी विठू तुझा. टाळ वाजो दारी विठू तुझा. सर, आपण खूप छान कविता ऐकवलीत. तर अशीच तुमची छान छान पुस्तके येत राहोत आणि वाचकांना रसिकांना त्याचा आनंद घेता यावा अशी सदिच्छा व्यक्त करते. त्याचबरोबर तुम्ही वेळ देऊन आमच्याशी छान गप्पा मारल्यात त्याबद्दल मी पलूस न्यूज एक्सप्रेसकडून आपले आभार व्यक्त करते. धन्यवाद. पलूस न्यूज एक्सप्रेस या मीडिया चॅनलनं जाऊ साहित्यिकांच्या गावा हा एक खूप छान सदर सुरू करून साहित्यिकांना समाजापर्यंत पोहोचण्याची एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे. साहित्यिकांना अभिव्यक्त होण्यामध्ये एक आनंद असतो. तो आनंद साहित्यिकांना मिळवून देण्याचा खूप छान उपक्रम या चॅनेलने सुरू केलेला आहे. मी सुद्धा पलूस न्यूज एक्सप्रेस या चॅनेलचं मनःपूर्वक आभार मानतो आणि त्यांचे असेच नवे नवे उपक्रम समाजाभिमुख व्हावेत अशा सदिच्छा देतो. धन्यवाद. जाऊ साहित्यिकांच्या गावा या कार्यक्रमामध्ये आपण आज भेटलो आहोत कवी सुभाष कवडे यांच्याशी. तर अशाच मुलाखतींचा आनंद घेण्यासाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस.